तंबाखू, दारू यांच्या जोडीला आता अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांचे नाव घेण्याची वेळ आली आहे. यात स्नॅक्स, मिठाई, शीतपेय अशा वैविध्यपूर्ण पदार्थांचा समावेश होतो. तंबाखू, दारू यांना पाप वस्तू किंवा समाजविघातक वस्तू म्हणतात. त्यांना तसे का म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. पण अतिप्रक्रिया केलेले पदार्थ देखील असेच धोकादायक आहेत ही गोष्ट अनेकांना माहीत नाही. लॅन्सेट हे 200 वर्ष जुनी नियतकालिक आहे. त्याचा जगभराच्या वैद्यकीय संशोधन क्षेत्रात दबदबा आहे. जगभरातील 43 संशोधकांनी बनवलेला अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या उद्योगावरचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतासकट जगातील अनेक देशात या पदार्थांचे सेवन वेगाने वाढत आहे. हे पदार्थ तयार झाल्यानंतर त्यांचे प्रत्यक्ष सेवन होण्यापर्यंतचा काळ बराच असतो. साहजिकच त्याचे सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात काही प्रिझर्वेटिव्ह घातले जातात. त्याशिवाय त्यांना चविष्ट बनवण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी त्यात मीठ, साखर, चरबी, सढळ हस्ते वापरली जाते. चटक किंवा व्यसन लागण्याची कारणे यामध्ये आहेत. त्यातून अशा पदार्थांचे अतिरिक्त सेवन होते जे मानवी शरीराला घातक ठरते. त्यातून रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, लठ्ठपणा वाढतो. शालेय वयात या पदार्थांची चटक लागणे नैसर्गिक आहे. त्यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणा पूर्वी कधीही नव्हता एवढा वाढला आहे. अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन आणि वरील विकारांचा परस्पर संबंध संशोधनाअंती प्रस्थापित झाला आहे. अहवालाने भारतीय आकडेवारी दिली आहे. त्यानुसार भारतात वरील सर्व आजारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्याचे महत्वाचे कारण या पदार्थांची विक्री वेगाने वाढत आहे. 2006 मध्ये भारतात अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांची विक्री 800 कोटी रुपये होती. ती 2019 मध्ये 40 पटींनी वाढून 30,20,000 कोटी रुपये झाली. यातून त्याचा वेग लक्षात येईल. अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांची वेगाने विक्री वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या क्षेत्रात उतरलेल्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या. या उद्योगात प्रचंड प्रॉफिट मार्जिन्स आहेत. याच कंपन्या या पदार्थांच्या आक्रमक आणि आकर्षक जाहिराती करतात. म्हणून या पदार्थांच्या व्यसनाला जाहिरातीमुळे लागलेले व्यसन असे म्हटले जाते. सरकारकडून या उद्योगाचे कागदोपत्री नियमन केले जाते, पण त्यांचा सारा भर फक्त लेबल किंवा पॅकिंगवर छापण्यापुरता असतो. या पदार्थांबद्दल माहिती लेबल किंवा पॅकिंगवर छापा एवढेच. हे म्हणजे पसरणाऱ्या रोगांवर चकचकीत ब्रँड ऍड लावण्यासारखे आहे. विशेषतः भारतासारख्या निरक्षर, फारशा सक्रिय ग्राहक संघटना नसणाऱ्या देशात हे घडते. तयार खाद्यपदार्थ उद्योगातून मोठी कॉर्पोरेट, ग्लोबल कॅपिटल आणि मुख्य म्हणजे लिस्टेड कंपन्या बाहेर ठेवल्या पाहिजेत. त्यांना बाहेर ठेवले तर विकेंद्रित पद्धतीने महिला केंद्री काही दशलक्ष रोजगार निर्मिती होऊ शकेल. याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि महाराष्ट्र दिनमानचे YouTube चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.